गुरुचरित्रात परान्न दोष सांगितले आहेत. त्यामुळे होणारे तोटे लक्षात घेऊन आपण परान्न टाळावयास हवे. पण सध्या हे बऱ्याचदा शक्य होत नाही. कोणाकडे अन्न ग्रहण करावे आणि कोणाकडे करू नये याचे काटेकोर नियम गुरुचरित्रात सांगितलेले आहेत. अन्न हे दोष अथवा वासना वहनाचे कार्य करते आणि याची प्रचिती नेहमी येते. सांप्रत काळात परान्न हा भाग कोणी पाळत नसेल तरी त्याचे दूरगामी परिणाम दिसून येतात. का असं सांगितलं असेल? कोणाकडे केवळ जेवण्याने असा काय तोटा किंवा नुकसान होतं? कैक उदाहरणे या दाखल देता येतील, नकारात्मक आणि सकारात्मक देखील. थोरल्या महाराजांच्या चरित्रात एक कथा आहे. ब्रह्मावरतास आप्पा खाडीलकर नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला एकदा रक्ताची हगवण सुरू होऊन तो फार अशक्त झाला. त्यावेळी त्याच्या आईला कोणीतरी असा उपाय सांगितला की तुम्ही पंचपक्वान्ने तयार करून ते अन्न मुलावरून उतरून कोणास तरी खायला घाला, म्हणजे मुलगा बरा होईल. हे ऐकून आप्पाच्या आईने तसे अन्न आपल्या मुलावरून उतरवून व्यंकटराव नावाच्या मनुष्यास बोलावून जेवू घातले. याने आप्पाला बरे वाटले. तर व्यंकटरावला तो आप्पाचा रोग जडला आणि तो दिवसेंदिवस अशक्त होऊ लागला. थोरले महाराज त्यावेळी ब्रह्मावरतास होते. त्यांच्याकडे व्यंकटराव आल्यावर ते म्हणाले, तू उतारा खाल्ल्यामुळे तुझी ही अवस्था झाली आहे. तू यातून बरा होशील असे दिसत नाही. यानंतर व्यंकटरावाने बरेच औषधोपचार केले. पण स्वामी महाराज जे म्हणाले ते एकदा ब्रह्मवाक्य. शेवटी काही दिवसात त्याचे दम्याने देहवासन झाले. हा त्या अन्नाचा नकारात्मक परिणाम. दत्त महात्म्यात विष्णुदत्त ब्राह्मणाच्या घरी जडमूड असा पुत्र जेवला तेव्हा सतीच्या हाताने मिळता अन्न तयाचा भ्रम गेला निघून असे म्हटले आहे. हा अन्नाचा सकारात्मक परिणाम. प्रत्यक्ष दत्त महाराज विष्णुदत्त ब्राह्मणाकडे भोजनाकरिता आले होते. दत्त महाराजांना आग्रहाने जेवू वाढल्याने फळ हे मोक्ष स्वरूप होते. यापेक्षा अधिक कोणते फळ असेल? आलेल्या अतिथीला आनंदाने केलेले अन्नदान हे आपल्या पाप निष्कृतरित्या उपयुक्त ठरते. रामकृष्ण हरी.